सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पोहोचलेत। तर रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि त्याच वेळेला सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे त्यांची भेट घेत आहेत। अगदी सरकारकडून गिरीश महाजन हे देखील या ठिकाणी काही वेळामध्ये पोहोचतील अशी माहिती समोर येते। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आणि विम्याच्या प्रश्नावरून सध्या रोहित पवार हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांचं हे आंदोलन सध्या सुरू असलेलं आपण बघतोय। मुख्यमंत्र्यांसोबत देखील याविषयी चर्चा केली जाणार आहे। सध्याची ही लाईव्ह दृश्य पंढरपूर मधल्या आंदोलनाच्या स्थळावरून रोहित पवार यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी काही वेळापूर्वी त्यांच्या कुटुंबियांनी देखील त्यांची भेट घेतली आहे आणि सोबतच आता मनोज जरांगे पाटील हे त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत। हो नाही जाणवायला लागलं माझं साखर कमी झाली, बीपी कमी झाला। मी आणून ठेवलंय सलाईन वगैरे म्हणलं, पण आधी मंत्री काय म्हणतात बघू मग सलाईनचं आणि डोकं फार सरकारी डॉक्टर असेल ना, डॉक्टर कुठे आणि हे मागे जे आहेत ना सगळे 26 लोक बसले थोडीशी किटून बॉडीज नाही ते सरकारी डॉक्टर आहेत आपले अशक्तपणा आहे, बीपी थोडा फ्लक्च्युएटिंग होतं, थोडंसं कमी अजून अशक्तपणा आहे म्हणजे सकाळी जेवढा होता त्यापेक्षा थोडासा आहे सध्या आणि पुढचा 62 आहे। साखर 84 पर्यंत आले शुगर 84 आणि बीपी 96-62 थोडा खालच्या लेवलला आलेला आहे। याच्यापेक्षा जर खाली गेली तर आपल्याला बीपी आहे, बीपी कमी आहे, शुगर 60च्या पुढे असलेली चांगली असते, पण बीपी मात्र मेंटेन आहे। फक्त आता बीपी 100च्या पुढे पाहिजे, 100 काळजी आहे आम्ही जर त्रास काही जास्त ओआरएस वगैरे नाही घेतला अजून त्यांनी काहीच घेतलेलं ओआरएस गरज लागली। मंत्री काय बोलतात त्यानंतर 5 वाजता 6 वाजता येईल, नाही ते 6 वाजता रात्री जळगाववरून किटून बॉडीज सस्पेक्टेड आहे। ओके, हां ॲनालिसिस करायला पाठवलं, युरिन सॅम्पल दिलं होतं। किटून जी आपण टेस्ट केली होती कार्बन राहिल्यामुळे त्याच्यामध्ये किटून बॉडीज वाढतात, किटून बॉडीज वाढलं आहे का हे जर वाढले लॅबला पाठवलं, लॅबला सध्या ते पाठवतात, लॅबमध्ये पाठवतो काय बरं नाही आपण खात्री दादा आम्ही क्रॉस करूनच हे केले, ॲनालिसिस केले। आता सकाळपासून त्याला रिक्वेस्ट केली, साडे वगैरे सकाळी तुझं पण आला चिवाळ्याने घ्यायची आणि पण येतं आणि मंत्री पण काय बोलतात बघू दादांना सांगितलं, नंतर गाडीत वाचायला
घेतो थोड्या खासदार साहेब आले. टोटल 26 जण बसले. खाली आहेत का? काही इथे आहेत, काही इथं मागे आहेत, महिला वगैरे. त्यातल्या 3 एकाची 60ला साखर गेली, एकाचं BP काहीतरी 180च्या आसपास गेलं. त्यांना मग ट्रीटमेंट चालू केली. आहेत लोकांचा सपोर्ट आहे. शेतकरी विषयात तुमची पण बातमी कालपासून सुरू आहे. लोकही मोठ्या प्रमाणात आले. मग अशी जानकर साहेब येऊन गेले, महादेव जानकर साहेब, आज शशिकांत शिंदे साहेब येऊन गेले, मग राजू शेट्टी साहेब येऊन गेले, मग अजित नवले काल येऊन गेले, शेतकरी नेते. आता आपण गेल्यानंतर काही जण येतील नाही तर उद्या येतील. तर बघू मंत्री काय म्हणतात. बसायला वगैरे अडचण येते. लय त्रास होतो. दिल्लीचा आहे. नाही पण अंतर तर आपल्या एखाद्या हां अंतर तर पोटात आग होती. आता त्रास काय बसता उठता येत नाही. नाही नाही इम्प्रूव्ह होईल का? नीट होईल का? हळूहळू 7-8 महिने जाते. एवढं कारण मी पाणी पण नाही ना घेत. हां मग ते अवघड आहे. पाणी नाही काहीच नाही. उन्हातलं पण फार अवघड होतं. हो त्याच्यात खूप चटके बसते. आणखी पोटात आग होती त्याच्यात. हे आणि एवढं सोपं नाही. पोटात आग होती त्यात आणि उन्हाचे चटके बसल्यामुळे पोटात आग होती. 55 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणतात आणि 48 लाख लोकांना अन्याय होतो. सुरुवातीला म्हणले कुठलीच अट नाही, नंतर म्हणायला लागले नाही 99% फायदा होईल, नंतर म्हणायला लागले नाही 40 लाख लोकांना फायदा होईल. हळूहळू आकडा कमी करत चालला. तर ते मान्य करत चाललेत की या अटीमुळे नुकसान होईल. दुर्दैव असं त्यांच्या कॅबिनेटची जी बैठक झाली, सगळे मंत्री तिथं होते. त्या बैठकीमध्ये चर्चा होत असताना अशी चर्चा झाली की ह्या अटी टाकल्या तर मग आपल्याला पैसे कमी लागतात. जेवढं 35,000 कोटी त्यांनी दिलेलं आहे टार्गेट, तर त्यात अट असं स्पेसिफिक चर्चा झाली आणि लिखित आहे, प्रिंट पण आहे की जर आपण अटी टाकल्या ज्या आता टाकल्या तर याच्यापेक्षा कितीतरी कमी पैसा शेतकऱ्याला द्यावा लागतो. म्हणजे हे मुद्दा म्हणून केलं असं आपण फक्त दाग दिखावा, कागदात खेळवायचं. शेतकरी आक्रमक होत चालले आहेत.